तर आज सोमवार होता म्हणून आम्ही वेळेश्वरला फिरायला जायचा प्लॅन केला. नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी सकाळ झाली आणि मला कॉलेजला जायचं होतं म्हणून मी सकाळी उठलो आणि आवरून घेतलं आणि मग आपल्या हायबुसाला काढलं आणि पहिले पेट्रोल पंप आलो, कारण की तिला भूक लागली होती म्हणून पेट्रोल पाजायचं होतं. कॉलेजमध्ये आलोय खरं, पण इथं कोण दिसानी पण मला. आणि क्लास खतम केल्यानंतर मंचर मधील तपनेश्वर मंदिरात आलो. आता मंदिरात आलोय खरं, पण इथं आपलं मुखदर्शन होणं खूप अवघड होतं, कारण की आज सोमवार होता म्हणून सगळी लोक आलती. आणि मग बाहेरून दर्शन घेऊन मी घरी आलो आणि घरी येऊन मला वहिनीला मम्मीनं त्यांना वेळेश्वरला घेऊन जायचं होतं. आणि मग नंतर आमच्या पेटगावच्या वाकेश्वर मंदिरात आलो आणि या ठिकाणी हे देवाचं दर्शन घेतलं. आणि मग आपल्या पेटगावापासून 19 किलोमीटरचा पल्ला पार करून आम्ही वेळेश्वर मंदिरात आलो. आता या आधी पण मी या ठिकाणी आलेलो आहे, त्याचा ब्लॉग पण अपलोड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी माझं दर्शन घेऊन झाल्यानंतर घरचे सगळे दर्शन घ्यायला लागले. जरा वेळाने लगेचच आपल्या महाराजांची पालखी या ठिकाणी हजर होती. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घ्यायला गेलो आणि या ठिकाणचा घोडेगावच्या साईडचा व्ह्यू तो खूप छान दिसत होता. घोडेगावची साईड जाऊ द्या, ही चासकमन धरणाची साईड कशी वाटते. आता या ठिकाणचे रहिवासी लोक आपले गाया गुरु या ठिकाणी चारतात. पावसाळ्याच्या सीझन मध्ये या ठिकाणचे लोक